अयोध्येमधील राम मंदिरापासून 25 किलोमीटर अंतरावरच्या घरामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आणि या स्फोटामध्ये घर कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय। घराच्या ढिगाऱ्याखाली वडील, 2 मुलं, 1 मुलगी आणि वहिनी दबली गेली आहे आणि स्फोटाचा आवाज 1 किलोमीटर पर्यंत ऐकू आलेला होता। पोलिसांनी जवळपासची घरे रिकामी केलेली आहेत आणि नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन सध्या केलेलं आहे। पोलिसांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढलेले आहेत। आणखी नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होतीये आणि त्यामुळे जेसीबीने हा ढिगारा काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राम मंदिरापासून फक्त 25 किलोमीटर अंतर होतं, स्फोट नेमका झाला कसा? अद्यापर्यंत या स्फोटाची माहिती नाहीये, मात्र जेव्हा हा स्फोट झाला साधारण 1 किलोमीटर अंतरापर्यंत याचा आवाज गेला। ढिगाऱ्याखाली घरातील कर्ता माणूस, त्यांची 2 मुलं, त्यांची मुलगी आणि त्यांची वहिनी असे लोक दबल्याचं समजतंय। याच्यापेक्षाही अधिक लोक या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। लोकांना या ठिकाणी घटना घडली त्यापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण सिलेंडर असे घरामध्ये असतात ना, एवढ्या मोठ्या या घटनेनंतर ते फुटण्याची शक्यता असते। त्या सगळ्या दृष्टिकोनातून आता खबरदारी म्हणून जे लोक आहेत त्यांना दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या याच्यामुळे मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते घरात एक अचानक स्फोट झाला, त्या घरात एक स्फोटित कुकर आणि सिलेंडर सापडलेला आहे। त्यामुळे यामुळे झालेलं आहे का, मात्र कुकरमुळे एवढं मोठी ही घटना घडली का हे पाहणं महत्वाचं आहे। जर पाहिलं तर याच गावात 1 वर्षापूर्वी असाच एक स्फोट झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या श्रद्धा देशामध्ये रामाचं दर्शन घेण्यासाठी, श्रद्धेचं प्रतीक असलेला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत असतात। आता अयोध्येची तयारी सुरू आहे आणि त्या दरम्यान अयोध्येपासून 25 किलोमीटर घडलेल्या या पुरा कलंदर परिसरामधील घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। हो, शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय।